थँक्यू डीजे. दुसऱ्या डावाला दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्ट्राइक वरती आपण पाहतोय निलेश धिंडा, नॉन स्ट्राइक एंड वरती साईनाथ नडगे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लोकेश भोईर पहिले षटक हाताळण्यासाठी. निलेश धिंडा आपण पाहतोय जो स्ट्राइक वरती आहे. पहिला बॉल उचली घेणार आपण पाहतोय. उचलीमध्ये बीट झालाय फलंदाज, मात्र पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे, ऑफस्टंपच्या बाहेर निघून जाणार आहे चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा इथे आला गेलाय. व्हाईट बॉलने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. ते बघा हा ट्रॅकर होता. पुन्हा एकदा 30 लेंथ होती, मात्र थोडीशी जी लाईन आहे ती थोडीशी मध्ये ठेवली आणि हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. लोकेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी बॉलिंग करण्यासाठी सज्ज असेल. आपण पाहतोय साई माऊली कारखनपाडा च्या स्पर्धेमध्ये याच दोन संघादरम्यान सामना झाला होता. प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 80 धावा ठोकल्या होत्या आई भवानी ब्राह्मणगाव या संघाने. पुन्हा एकदा हे दोन संघ समोरासमोर आलेत या मैदानावरती. इथे बघा बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्धाव आलेत. बघा इथे थोडीशी रणनीती आखली होती ब्राह्मणगाव संघाने. निलेशाला सलामीला पाठवलेला आहे आणि ते पण पाहतो एक आणखीन डॉट बॉल येताना दिसतोय. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय निलेशाने. बघा त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडू होता आणि त्याचा त्याने पुरा फायदा उचललाय, चौकार ठोकलाय. निलेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. इथे बघा आणखीन एक काय जबरदस्त फटका देखील आहे निलेश धिंडा याने. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. थँक्यू. बघा तिकडे आमची मोदी बसलेत तिकडे विहिरीवरती, सकाळच्या सतत गोळ्याचा आस्वाद घेत आहेत. मोदी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ऑन साईडला, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. आता खेळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे साईनाथ नडगे. साईनाथला देखील खोलवेड्या बाजू चेंडूला खोदून काढलेला आहे. व्ही शेप मध्ये फटका खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक आले तिकडे. ते बघा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. निलेश धिंडा अडचणीमध्ये आपण पाहतोय तिकडे सापडला होता. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय.
फलंदाज बाद असेल. बघा बॅट्समन पोचला होता मात्र बॅटने लँडिंग केलेली नाही आहे. बघा बॅट हवेमध्येच आहे. थँक्यू डीजे. यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. बघा सकाळच्या सत्रात हे छोटे प्रेक्षक आपण पाहतोय. मला वाटते आज शाळेला सुट्टी आहे. तिकडे आपण पाहतोय मोदी बसलाय तिकडे. बघा लीडर आहे सध्या तरी गोळ्याचा आस्वाद घेत आहेत तिकडे हे छोटे प्रेक्षक. तिकडे विहिरीमध्ये कोणी पडणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. चला घाई करायची आहे विनंती असेल. चला शतरक्षण लावून घ्या. आज आपण थोडेसे उशिराने चाललो याची देखील दखल घ्या. पहिलं षटक आपण जर बघितलं 11 धावांचं. निलेश दिंडा चांगली फलंदाजी करत होता मात्र धावचित तो झालेला आहे. नव्याने फलंदाज अर्जुन वल्वी इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी अमृत परेड. अमृत परेड आपली पावलं मोजतोय. रडपवरती येताना दिसतोय. अकरा धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. नव्याने फलंदाज अर्जुन वल्वी स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथे बघा फक्त हलक्या त्याने हा चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी देखील चांगली झाली. बॅकअप मिळाला आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. मनगटी फटका होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं अर्जुन याने. 2 धावा या पलून पूर्ण झाल्या आणि धावसंख्या 13 या आकड्यावरती. अमृत परेड आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय ससूनगर संघाचा. फुल टॉस चेंडू आहे. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. सहज सोपा झेल इथे पकडला जातोय आणि अर्जुन वल्वियाला माघारी परतवलं जात आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज आकाश आलाय. आकाश वल्वी. धावसंख्या आपण पाहतोय 13. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. 4 षटकांचा आपण हा सामना पाहतोय. चौथ्या मॅच मध्ये आपल्याला एक जबरदस्त सामना आपण पाहणार आहोत. एकाच गावातील 2 संघ समोरासमोर येतील. एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहणार आहोत. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. दोन्ही गावातील संघ समोरासमोर या मैदानामध्ये येताना दिसतील. सध्या तरी अमृत पावलांमध्ये थोडासा चुकतोय. रडपमध्ये चुकलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या रडपवरती तो येतोय. आकाश वल्वी. ते बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. डॉट बॉल. आकाश वल्वी याच्या नावावरती एक अर्धशतक देखील आहे आणि तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती सध्या तरी. मात्र एक निर्धाव चेंडू त्याने खेळून काढलाय. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू. कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे. बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. आकाश वल्वी
याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. आकाश वलवी आळ्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज अरुण आलाय. अरुण कोम. अरुण करता देखील आपण पाहतो एक चांगलं चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. अपील झाली होती मात्र अपील फेटाळून लावलेली आहे पंचांनी. खूप चांगली बॉलिंग. कुठल्या प्रकारे धाव या ओव्हर मध्ये खर्च केलेली नाही आहे. अमृत याने दोन धावा खर्च केल्यात. आपण पाहतो पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या मात्र त्यानंतर कुठल्या प्रकारे धाव त्याने खर्च केलेली नाहीये. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आले तिकडे. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. बघा मेजवानी मिळाली होती अरुण कोम याला मात्र त्याचा फायदा त्याला उचलता आलेला नाहीये. प्रेशर जाणवतोय आता अरुण वरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 11 धावा आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये 4 आल्यात. फुले पुरे काढोला भरल्यात. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. दादी मला नावरो केले हे. दादी मला नावरो केले हे. कडसोला पुरे तुला नावरो केले. थँक्यू. खूप सुंदर संगीत वाजवलं जातंय डीजे मार्फत. इथे बघा फुलटॉस चेंडू टाकलाय. साईनाथ कॉन्फिडंट नव्हता या फटक्यामध्ये. पाहतोय बॅटचा टॉपेज लागलं आणि पंचांनी नो बॉल देखील घोषित केलेला आहे. बघा नो बॉल वरती आलेल्या 2 धावा. बघा क्रिकेटमध्ये चांगलं सुरळीत चालत असतं मात्र एखादा आपण पाहतोय जो चेंडू असतो तिकडनं पूर्ण मॅच ही बदलत असते. टर्निंग पॉइंट ठरत असतो. कदाचित हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरू शकतो या इनिंग मध्ये कारण एक नो बॉल आलाय आणि येणारा जो पुढचा चेंडू आहे तो फ्रीड असणार आहे. 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू आता साईनाथ याने प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. बघा पहिला चेंडू नो पडला. तिकडनं थोडासा मॅच टर्न होताना दिसतोय. टर्निंग पॉइंट ठरतोय या इनिंगचा तो पहिला चेंडू. त्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू मिळाला. स्ट्रॉंग झोन आपण पाहतोय साईनाथ नडगे याचा चेंडू मिळाला आणि त्याने एक मोठा फटका खेळलेला आहे. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. धावसंख्या आता थोडीशी वेग पकडताना आपण पाहतोय. सध्या ते आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. खचाखच भरलेले हे स्टेडियम आपण पाहतोय. साईडला चेंडूला खेळून काढले. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. अरुण तिकडे डेंजर एंडला धावत होता. बघा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जाते. चांगलं कॉलिंग साईनाथ आणि अरुण याचा आपल्याला पाहायला मिळालं कारण थ्रो जर बघितला तर नॉन स्ट्राईक एंड कडे झालं आणि अरुण तिकडे धावत होता.
त्याला माहित आहे की मी पोहोचेन आणि तो पोहोचलाय देखील. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने आता 26 या आकड्यावरती 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. खोलवर डब्याचा चेंडू इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न. येतो फिरे बाई हात का खेळी असं सांगत असताना इथे आपण पाहतोय झेल सुटलाय. बघा एका हातामध्ये झेल पकडला होता, मात्र ती उत्साहामध्ये हा झेल त्याच्या हातातून निसटलाय असं म्हणायला काय हरकत नाहीये. बघा येतो मेरे बाई हात का केले हेच सांगत होता क्षेत्ररक्षक जणू काही, आणि त्याच्या हातामधून तो झेल सुटला. बघा पुन्हा एकदा हे दृश्य आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. बघा 1 हँडेड एका हातामध्ये पकडला होता, मात्र शेवटपर्यंत ठेवू शकलेला नाहीये. आणि एक सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली. सायना त्याला असं वाटलं की हा झेल पकडलाय, त्याने तर रस्ता पकडला होता, मात्र आपण पाहतोय झेल सुटला आणि 1 धाव आता मिळाली. धावसंख्या 1 ने 27 या आकड्यावरती. इथे बघा कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. एक सिंगल धाव पुन्हा एकदा ऍड केली जाते स्कोर कार्ड वरती. 28 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. धावसंख्या आता चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळते आई भवानी ब्राह्मणगाव या संघाची. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला होता, शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं होतं गोलंदाज अमोल याने. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकात. धावसंख्या 28. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. सन्मानपूर्वक हा चेंडू खेळून काढलाय साईनाथ याने. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय आणि यशस्वी देखील राहिलेला आहे. षटक संपले तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड. तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनसेस येतोय. मनसेस रावते शेवटचं षटक हाताळण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू पायाचा वेध घेणारा चेंडू होता. लेगबाच्या सुरुवात एक धाव इथे मिळते. साईना आता नॉन स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. स्ट्राईक वरती अरुण कोम. धावसंख्या झालेली आहे 30. स्लॉगवरचं षटक आहे, हाडामारीचं षटक आहे. पाहूया हाडामारीच्या षटकामध्ये किती धावा बढवण्याचा प्रयत्न करतोय अरुण कोम आणि साईनाथ नडगे. हा ट्रॅकर होता. बॅट बॉल संपर्क इथे झालेला नाहीये आणि एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. अरुण कोम याला आपण पाहतोय तो स्ट्राईक वरती आहे, स्ट्रगल करतोय. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूने उंची जास्त घेतले, लांबी घेतलेली नाहीये आणि इथे झेल हा सुटला जातोय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. साईनाथ अडचणीमध्ये सापडलाय आणि हे बघा यावेळेस लोकेशच्या हातामध्ये चेंडू मिळालेला नाहीये. चेंडू जर मिळाला असता तर विकेट मिळाली असती, मात्र इथे संधी मिळाली. बघा एका बॉलवरती 2 फलंदाजांना संधी मिळाली. अरुण याचा झेल सोडला, त्यानंतर साईनाथ याला जी धावतीची संधी निर्माण झाली होती ती देखील सुटली आणि या 3 धावा इथे मिळाल्यात. बघा विकेट मिळाली असती, मात्र झेल सुटला आणि 3 धावा मिळाल्या समोरच्या संघाला. धावसंख्या झाली 33
आणि आता साईनाथ स्ट्राईक वरती आलाय. त्याच्या बॅट मध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला आहे आणि त्याला आता तंबूचा रस्ता देखील दाखवलाय. क्लीन बोल्ड केलाय, त्रिफला उद्ध्वस्त केलाय साईनाथ नडगे याचा फलंदाज बाद. रात के अंधेरे में वीरानों में क्यों भटकती रहती हो? मुझे वीराना पसंद है समझे. रोहित कोम आलाय. इनफिल्ड जाऊन करण्याचा प्रयत्न, त्याचा फटका देखील फसलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. इथे दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावा आल्यात, या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे बघा कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो इकडे आणि चांगला थ्रो झाला आणि या मनसेसने चांगला कलेक्ट देखील केला. एकच धाव मिळाली, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अरुण कोम हा बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 36. 37 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 37 धावा मॅच जिंकण्याकरता बनवावे लागतील ससूनगर या संघाला. राहुल भाई करतई दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करत
थँक्यू डीजे. चला शतरक्षण लावून घ्या. चला थोडीशी घाई करायची आहे, शतरक्षण लावून घ्यायचं आहे. 37 धावांचं लक्ष ठेवलंय. बघा याच दोन संघादरम्यान कारखानपाड्याच्या मैदानावरती देखील सामना झाला होता. अगोदर बॅटिंग करत असताना आई भवानी ब्राह्मणगाव संघाने तब्बल 80 धावा ठोकल्या होत्या आणि तो सामना ते जिंकला होता. इथे आता 37 धावा त्यांनी बनवल्यात, 36 धावा बनवल्यात. 37 धावांचं लक्ष ठेवलंय. सलामीची जोडी अमृत परेट आणि लोकेश भोईर असे दोन सलामीवीर आपण पाहतोय उतरलेत. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अर्जुन वल्वी. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. अर्जुन वळवी स्ट्राईक वरती. अमृत पहिला बॉल मिस टायमिंग झालाय. अरुण कोम खाली. बघा अरुण कोम आले होते आणि अरुण कोम कडनं हा झेल सुटलाय. बघा तिकडे अर्जुन देखील गेले होते, नितेश देखील गेले होते, त्यानंतर विकास वल्वी देखील तिकडे गेले होते आणि त्यानंतर कुणाल दिंडा म्हणजे असे 5 शतरक्षक तिकडे पोहोचले होते आणि तो झेल सुटलाय. झेल कोणाचा सुटलाय तर अमृत याचा आणि हा झेल महागात पडू शकतो आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला. अर्जुन पुन्हा एकदा आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन जातोय. वेगवान चेंडू, तेज तरार, जोरदार अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी आणि आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आपण पाहतोय लोकेश भोईर, साई समर्थ स्ट्रायकर्स या संघामध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. त्यानंतर अर्जुन वल्वी आपण पाहतोय जय श्रीराम कामन या संघामध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. इथे बघा पुन्हा एकदा चुकी झालेली आहे अरुण कोम करणं, भरपूर मोठी चूक. पंच बॅटला बॉल लागलाय का? 22 बघा 22 च्या सोबत एक धाव मिळालेली आहे. बघा तिकडे अरुण कर्ण पुन्हा एकदा चूक झाली. चेंडू जर पकडला असता निर्धाव चेंडू आला असता, मात्र चेंडू सोडला, एक धाव मिळाली. धावसंख्यात 2 या आकड्यावरती. बघा प्रति षटकामागे 9.25 सरासरी राखायची आहे. पहिले 3 बॉल आपण जर बघितले अचूक टप्प्यावरती पडलेत अर्जुन वल्वी याचे. पुढे ससाव करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता यष्टिरक्षकाने, मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय तिकडे लोकेश भोईर. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय, आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. काय चांगली बॉलिंग इथे अर्जुन वल्वी कडून आपल्याला पाहायला मिळालंय. अचूक टप्पा त्याने ठेवलेला, अचूक लाईन वरती तो कामगिरी करतोय. इथे आपण पाहतोय फसवा चेंडू त्याने टाकला होता विकास वल्वी तिकडे. बघा विकास वल्वी चेंडूला घेऊन गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. बघा मध्ये जर चेंडू जर पकडला असता तर एकच धाव मिळाली असती, मात्र हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला, 2 धावा मिळतील. बघा ह्या चुका ज्या आहेत या ब्राह्मणगाव संघाला सुधाराव्या लागतील, नाहीतर त्यांच्या अडचणी वाढतील. कारण लोकेश असा एक फलंदाज आहे कुठल्याही क्षणी आपलं विध्वंसक रूप तो दाखवू शकतो मैदानाच्या आतमध्ये. अमृत परेट काहीतरी कानमंत्र देत असताना लोकेश भोईर याला बॉल टाकून झालेत 5 धावसंख्या झालेली 4. शतरक्षण जर आपण बघितलं एक्स्ट्रा कव्हर शतरक्षक आहे, कव्हर मध्ये शतरक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय. इथे बघा पुन्हा एकदा अरुण करणं, हा चेंडू निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. बघा बॉलिंग खूप चांगली झालेली आहे. शतरक्षकाची साथ मिळालेली नाही आहे आणि आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. पहिले षटक समाप्त झालंय. येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता आहे.
थँक्यू डीजे. पहिले षटक संपलेलं आहे. फक्त 6 धावा आल्यात. अर्जुन वल्वी याची जबरदस्त कामगिरी आपण बघितली. पॉवर प्लेचं जे षटक होतं ते संपलेलं आहे आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी साईनाथ आलेला आहे. साईनाथ नडगे. बघा साई श्रद्धा उगर संघाच्या समोर आता स्वतः साईनाथ समोर आलेला आहे. पहिला बॉल मिसटायमिंग झालाय. बारख्या वल्वी आहे तिकडे आणि बारख्या वल्वी चेंडू पर्यंत पोहोचलेला नाहीये. 2 धावा घेण्याची संधी. निलेश दिंडा चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी मिळाली. 3 धावा. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होईल कारण विकास वल्वी तिकडे चेंडूला पकडू शकलेला नाहीये. आता नितेश वल्वी आलाय. नितेश वल्वीला देखील चेंडू मिळत नाहीये आणि या 5 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि बघा या स्पर्धेमध्ये प्रथमच या 5 धावा आपण बघितलेल्या आहेत. बघा काल तर आल्या होत्या, मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात आल्या होत्या, मात्र या धावून पूर्ण केल्यात. बघा सध्या वल्वी ब्रदर्स आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. बारख्या वल्वी आले, त्यानंतर विकास वल्वी, त्यानंतर नितेश वल्वी. बघा अमृत्याने तर 6व्या धावेचा देखील प्रयत्न केला होता, मात्र त्याने 5 धावेवरती समाधान मांडलेलं आहे. या 5 धावा आहेत पहिल्या बॉल वरती. बघा एक बॉल, बघा एक बॉल पूर्ण मॅच बदलवत असते, पलटवत असतो. आणि बघा बॉल वरती 5 धावा आल्यात आणि अमृत आणि लोकेश एवढे धावलेत की ते त्यांच्या गावामध्ये पोहोचले असते, सस्तून वगैरे येते. बघा रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, मात्र या बॉल वरती फक्त 2च धावा मिळतील. या 2 धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 13 या आकड्यावरती. बघा ज्या चुका घडलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी महागात दिसत आहेत. आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला लोकेशला एक जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा आता लोकेश भोईर उचलताना दिसतोय. साईनाथ नडगे पहिल्या 2 बॉल वरती 7 धावा खर्च करताना दिसतोय. त्याच्या षटकातील 3रा चेंडू घेऊन जातोय लोकेश भोईर साठी. हाफ ट्रॅकर पॉवरफुल आहे, चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. बघा स्ट्राईक रोटेट करणं किती महत्वाचं असतं हे दाखवून दिलंय अमृत याने, कारण या अगोदर अमृत स्ट्राईक वरती होता. बघा ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी 5 धावा खर्च केल्या, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर लोकेश भोईर याने तब्बल 8 धावा बनवल्यात. ते चेंडूला आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. विकास वल्वी येतोय तिकडे. विकास वल्वी चेंडूला उचलेल तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 20 या आकड्यावरती. बघा 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मॅच जिंकण्याकरता 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा चेंडू जर आपण बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय, व्हाईट बॉल घोषित केलाय. हिमांशी तुंबडा यांचं आगमन झालंय. त्याला 5 दिवस पाणी स्पॉन्सर केले या स्पर्धेकरता. त्याला विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. ऑन साईडला खूप चांगला प्रहार केलाय. अर्जुन वल्वी चेंडूवर पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळाली आणि 1 धावामध्ये इथे कंप्लीट केली गेली. या एका धावेने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती.
बघा वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे बघा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे, गोळीच्या वेगाने हा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. थँक्यू डीजे. तब्बल 20 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. धावसंख्या झालेली आहे 26. 12 बॉल आणि आता 11 धाबींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 11 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं बनवायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळते. चांगली भागीदारी झालेली आहे या दोन खेळाडूंची. लोकेश भोईर, अमृत परेड. आकाश वलवी तिसरं षटक हाताळण्यासाठी 12 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल फक्त हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढले. मनगटी फटका इथे आपण पाहतोय अमृत परेड याचा. बघा 2 शतरक्षक आले तिकडे. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धाव ही कंप्लीट झालेली आहे. आता 11 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धावींची आवश्यकता आहे. ते बघा वेगवान चेंडू होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे पण पाहतो एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बघा हे षटक जे आकाशाचं हे निर्णायक ठरू शकतं. कारण या षटकात जर कमी धावा जर खर्च करतोय आकाश वळवी तर येणाऱ्या षटकामध्ये प्रेशर टाकू शकतो ब्राह्मणगाव संघ ससूनगर संघावरती. ते विकेट मिळवणं फार गरजेचं आहे कारण सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळते. सेट झालेत आणि आपण पाहतोय चांगली फलंदाजी देखील ते करतायत. हाफ ट्रॅकर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बघा इथे इरादे जे होते ते ओळखले होते आकाश वलवी आणि लोकेशाचे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा मागे ठेवला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉल इथे येताना दिसलाय. बघा मॅच आता इकडनं बनताना दिसतोय. इथे बघा चेंडू हवेमध्ये, अर्जुन वलवी चेंडूच्या खाली येतोय आणि अर्जुन चुकी करणार नाहीये. अर्जुन आउटफील्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज लोकेश हा फेल ठरताना दिसतोय. फलंदाज बाद, पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. बघा मॅच जो होता तो अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता ब्राह्मणगाव संघ. मात्र बघा मॅच टर्न होण्यासाठी एका षटकाची आवश्यकता असते, एका बॉलची आवश्यकता असते, एका विकेटची आवश्यकता असते आणि ते सर्व काही या षटकात आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव आली, डॉट बॉल आला, त्यानंतर लोकेश भोईर
याची विकेट मिळाली आणि आता मॅच पूर्णतः टर्न झालाय. दहा धावींची अजूनही आवश्यकता आहे. आणि बघा जो झेल गेला होता ना, ज्या प्रकारे कॅमेरामॅन तो चेंडू टिपला होता, जे बॉल वरती जे नाव आहे ते स्पष्ट दिसलं होतं. काय चांगले कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मांगेला यांचं. आणि बघा क्लिअरिटी क्वालिटी ही पूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय डिपेन लावी यांची. आणि बघा काय चांगलं दृश्य ते आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळालं. गुड शॉटची जर ओनर असते ते देखील खुश झाले असते. या प्रकारे चित्र आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं. चला थोडीशी घाई करायची आहे. लेफ्टी फलंदाज आपण आता पाहतोय स्ट्राईक वरती आलाय मनसेस रावते. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक लावला गेला. त्यानंतर काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते बघा. लॉंग ऑन मध्ये चेंडूला खेळायचं होतं. चेंडू सरळ व्ही शेप मध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाले. अमृत अडचणीमध्ये सापडलाय मात्र आकाश वल्वी आला. चेंडू गॅदर करता आलेला नाहीये आणि बघा थोडासा निराश झालाय. त्याला देखील माहिती आहे की ही विकेट फार महत्वाची होती. विकेट देखील मिळाली असती, एक धाव देखील ते रोखू शकले असते, मात्र 2 धाव मिळाल्या. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. बघा 12 बॉल मध्ये 11 धावींची आवश्यकता होती आणि तिकडनं हा मॅच पूर्णतः बनवलाय आकाश वल्वी आणि स्लॉट मध्ये चेंडू आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. प्रेक्षकांच्या भेटीला 6 षटकार. थँक्यू विजय. चला बॉल पाठवायचा लगेच दुसरा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 2 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 2. बघा अजूनही सामना संपलेला नाहीये, अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं होतं की 18 बॉल मध्ये 17 धावा वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाने रोखल्या होत्या. म्हणजे या मैदानावरती काही होऊ शकतं, मात्र तुमच्या मनामध्ये ते जिद्द असायला हवी. बघा कालच्या दिवसामध्ये आपण पाहतो जिद्द सोडली नव्हती. 18 बॉल मध्ये 17 धावा रोखण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि कालच्या दिवसामध्ये वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बिहार संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. इथे आता आपण पाहतोय 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 2. नितीश वल्वी येतोय शेवटचं हे षटक हाताळण्यासाठी. अमरेला क्षेत्ररक्षण लावलंय. अगदी सवल हे क्षेत्ररक्षण फलंदाजाचे शेजारी वाढलेत. पहिला बॉल ऑन साईडला ऐकून काढले. कुणाल आहे तिकडे, कुणाल धिंडा. चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील जलद गतीने त्याने केलेली आहे. 1 धाव मिळाले पहिल्या बॉल वरती. आता 5 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 1 धावीची आवश्यकता आहे. अमृत थोडेसे नाखुश आहे त्याच्या या स्ट्रोक वरती. त्याला देखील माहिती की या स्ट्रोक वरती या फटक्यावरती मॅच फिनिश व्हायला हवी होती, मात्र तसं काही झालेलं नाहीये. फक्त 1 सिंगल धाव मिळाली. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती. स्कोर इज लेवल. स्कोर हा लेवल झालाय. आता फक्त 1 धावीची आवश्यकता आहे आणि ती विजयी धाव मनसेस रावतेच्या बॅट मधून येताना दिसतंय. अशा प्रकारे हा सामना इथे श्री साई श्रद्धा ससूनवगर या संघाने इथे जिंकलेला आहे. हळक हळक आई भवानी ब्राह्मणगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साई श्रद्धा ससूनवगर.
थँक्यू विजय. चला कॅप्टन या टॉस करण्याकरता. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्याने खूप चांगली कामगिरी केली.